नमस्कार शेतकरी मित्रांनो, जी लास्ट फवारणी आपण कपाशीवर केली होती त्या फवारणीचे रिझल्टबद्दल तुम्हाला जे आपण हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. त्यानंतर कपाशीची काय कंडिशन आहे, काय थोडे काही प्रॉब्लेम जे गेले आपल्याला ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही नक्की जॉईन करा. मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता 5/7 वर ड्रीपवर आपण जी आहे ही लागवड केलेली आहे. ठीक आहे. धनदेवचे इकडे 5 फक्त तास आहे. त्यानंतर पूर्ण जे इकडे श्रीकर कंपनीची जी जय हो म्हणून येते ती व्हेरायटी आपण इकडे लावली आहे. ठीक आहे. व्हेरायटीमधला तुम्हाला फरक सांगतो. जी आता तुम्ही इथे बघू शकता ही जी कपाशी आहे जय होची जी व्हेरायटी आहे यावर ज्या थोड्या प्रमाणात मित्रांनो आपल्याला जो एक रोग असतो थोडा जास्त आपल्याला वाटत आहे. त्यानंतर इकडे जे 5 तास आहे धनदेवचे 1 2 3 4 5 इथून इकडे जे 5 तास आहे मित्रांनो हे धनदेवचे आपण लावलेले आहे. तर याचा रोग जे आपल्याला तो कमी जाणवत आहे. तर नक्कीच थोडी व्हेरायटीचा जो थोडा नक्कीच डिफरन्स जो मित्रांनो तो येत असतो. त्यानंतर मित्रांनो या कपाशीला बघा आज पूर्ण 53 दिवस झालेले आहे. 22 जूनची ही लागवड होती. जी ग्रोथ आहे आपल्या कपाशीची मित्रांनो खूप कमी आहे. ठीक आहे, खूप कमी आहे. कारण सुद्धा तुम्हाला मी सांगतो. पहिले तुम्ही वाढ किती आहे तुम्हाला मी दाखवतो. इथे बघा तुम्हाला दिसणार मित्रांनो. आणि हे वाढ कमी असल्याचं कारण सुद्धा एक नेमकं बघा तुम्हाला मी सर्वप्रथम तुम्हाला वाढ दाखवतो. बघा 2 फळपांद्यामधलं अंतर बघा सुरुवातीपासून बघा. इथे 3 बोटं एकदम टाईटमध्ये. त्यानंतर इथे 2च बोटं आहे. इथे सुद्धा 2 बोटं आहे. इथे सुद्धा 2 बोटं आहे. बघा इथे सुद्धा 2 बोटं. इथे सुद्धा इथे तर 2 बोटापेक्षाही कमी आहे. इथे 2 बोटं. आणि जो शेंडा आहे वरचा तो बघा 3 बोटं. ठीक आहे. आता हा वरचा शेंडा जो आहे मित्रांनो 3 बोटं आहे बिना खत दिल्याचा. खत द्यायला तर याला मित्रांनो जवळपास 1 महिना होऊन गेलेला आहे. पण तरी वरचा शेंडा हा 3 पानाचा. कारण जे गेले 2-4 दिवस जे जी ऊन तपली त्यामुळे थोडा वापसा कंडिशन आली. आणि आपण फवारणीसुद्धा जे घेतल्यावर त्यामुळे सुद्धा जो रोग गेला आणि जो वापसा ऊन वगैरे जी तपली त्यामुळे थोडी जी वाढ हलकीशी यामध्ये दिसत आहे. ठीक आहे. पण खत व्यवस्थापन आपलं याला झालं नाही मित्रांनो. मागचे 1 महिना झाला 30 दिवस विचार करा. काही शेतकऱ्यांचे जे आहे जी 53 दिवस 60 दिवस जी कपाशी झाली आहे त्यांची 3 खतं होऊन गेलेली आहे. बरोबर आहे. आणि साहजिक आहे 3 खतं व्हायला पण पाहिजे. बरोबर आहे. तर मित्रांनो इथे बघा जी ड्रीप टाकली आपण, जी लाईटचा प्रॉब्लेम आहे इलेक्ट्रिसिटीचा तो खूप जास्त आहे. गावापासून आपलं जे शेत दूर आहे तर नक्कीच इथे खूप जास्त आपल्याला प्रॉब्लेम गेले आहेत ते लाईटचे. त्यानंतर जे वातावरण आहे बघा, वातावरण पाऊस असला की लाईटसुद्धा राहत नाही आणि आपल्याला घराच्या बाहेरसुद्धा निघू देत नाही. ठीक आहे. तुम्ही व्हिडिओची क्लिप तुम्ही बघू शकता, मी स्क्रीनवर टाकलेली आहे. बघा खूप जास्त पाऊस. दुसऱ्याच्या शेतामधलं पाणी जे आपल्या या शेतात येतं थांबते. ठीक आहे. थांबल्यामुळे पूर्ण कपाशी जे मित्रांनो पूर्ण हे बघा तुम्हाला मी दाखवतो किती नुकसान करते. बघा बघा हे पूर्ण लाल पानं झाले. आता हे कोणी म्हणणार सल्फरची हे आहे ते आहे. ठीक आहे, सल्फरचा डोस आपण याला दिला नाही. सल्फरवर सध्या जी आहे ही आली सुद्धा कपाशी. पण हे जे गोष्टी आहे मित्रांनो ह्या गोष्टी निसर्गाच्या आहे. बघा हे जास्त पाणी थांबलं त्यामुळेच जे आहे असा एक करपा आलेला आहे. म्हणजे पानं जे असे लाल पडलेले आहे. तर मित्रांनो बघा नक्कीच जे तुम्ही खत व्यवस्थापन वेळेवर करा. ठीक आहे. आपण जे आहे कुठे चुकलं सुद्धा आहे. पहिले जे आहे हलकी जमीन आहे. त्यानंतर बघा खूप जास्त जे आहे याची सध्या वाढ कमी आहे. तर मित्रांनो समोर जाऊन तर आपण याला नक्कीच प्रयत्न तर आपण करणारच आहे. ठीक आहे. आपल्या हातातून काही हा प्लॉट सध्या काही गेलेला नाही. ठीक आहे. नक्कीच आपण करा. अमृत पॅटर्नमध्ये खूप ताकद आहे मित्रांनो. वेळेवर नियोजन करा. जे जसं पाहिजे तसं नियोजन करा. नक्कीच समोर जाऊन जे आहे हा प्लॉट चांगल्या प्रकारे आपण डेव्हलप करणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्हाला जे आहे डोस फक्त तुम्हाला जास्त वाढवून द्यायचा आहे. जर तुम्ही 1 पोतं घेत असाल तर मित्रांनो तुम्ही 2 पोते घेऊ शकता. त्यामध्ये युरिया ॲड करा. अर्धा पोतं नाही तर पूर्ण 1 पोतं तुम्ही ॲड करू शकता नक्कीच. ठीक आहे. अशा सहाय्याने तुम्ही जे आहे मित्रांनो कपाशीची ग्रोथ हे वाढवू शकता. त्यानंतर जो आजचा मेन विषय तो म्हणजे मित्रांनो की आपल्याला रिझल्ट कसा आलेला आहे. ठीक आहे. जे आपण यावर मारलं होतं इमिडा क्लोरोपिड. ठीक आहे. 10 ml घेतलं. त्यानंतर आपण घेतलं ॲसिपेट. त्यानंतर फिप्रोनिल 40 ml. त्यानंतर आपण घेतलं ब्ल्यू कॉपर. ठीक आहे. तर असे 4 औषध आणि एक पांढरी माशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसला त्यामध्ये. त्यामुळे जे आपण पांढरी माशीसाठी सुद्धा ॲसाट टामाप्राइड आपण घेतलं होतं. पण मित्रांनो रिझल्ट जो आहे तो 100% आपल्याला आला नाही. बघा हा काही मल्चिंगवर प्लॉट नाही आहे.
ठीक आहे. पाणी जास्त थांबलं त्यामध्ये आणि तणसुद्धा जे आपण यामध्ये जास्त होतं. कालच आपण जे ट्रॅक्टरने यामध्ये डवरणी केली आहे. ट्रॅक्टरने डवरणी केली मित्रांनो. जर तुम्हाला माहिती नसेल कशी करायची, जर तुम्ही बघितली नसेल, तुम्हाला अमृत पॅटर्नमध्ये ज्या मोठ्या ट्रॅक्टरने तुम्हाला डवरणी करायची, नक्की मित्रांनो तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण पोस्ट शेअर केला, नक्की तो बघा. ठीक आहे. आणि लिंकसुद्धा आपण जे आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार, नक्की बघायला मित्रांनो. जबरदस्त आपण तो जे आहे डवरणी आपण ट्रॅक्टरने केलेली आहे. तर इथं रिझल्ट जो आहे 100% आला नाही तणामुळे. ठीक आहे. आणि पाणी साचलो त्यामुळे सुद्धा जे आहे रोगराई थोडी जास्त राहते आणि कंट्रोल एकदम होत नाही. बघा काही व्हेरायटीचा सुद्धा फरक होऊ शकते. खत नियोजन, अन्नद्रव्य अन्नाची कमतरता यामुळे सुद्धा जे आहे ह्या गोष्टी होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर वातावरण तर खराब आहेच, तर रोगसुद्धा जे आहे यावर जास्त होता कारण दुर्लक्ष झालं होतं या प्लॉटवर. तर मित्रांनो बघा रिझल्ट जो तो आला आहे, फक्त आपल्याला 100% असा रिझल्ट आलेला नाही. जर तुमची सुद्धा अशीच कंडिशन असेल तर नक्की तुम्ही इथे जे आहे फवारणी रिपीट करू शकता. ठीक आहे. रिपीट म्हणजे किती दिवसांनी बघा, आता आपल्याला जे आहे कमीत कमी 3-4 दिवस तर मित्रांनो पाहिजेच रिझल्ट दाखवायला. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही लगेच जे आपण 8 ते 10 दिवसांदरम्यान जी फवारणी करतो ती थोडी तुम्ही 2 दिवस आधी जे आहे फवारणी करू शकता, जेणेकरून जे रोगराई आहे ती लवकर खतम होऊन जाणार आणि कीटकसुद्धा जे आहे ते कंट्रोलमध्ये राहणार. त्यानंतर बघा कुठे कुठे जे आपली अशी पतलीसुद्धा जी आहे ही कपाशी निघालेली आहे. बरोबर आहे. पतली अशी निघाली आहे, म्हणजे प्रत्येक झाड आपलं ते निघालं नाही. त्यानंतर आपण जे ड्रीपवर आपण 1.25 फुटावरची लागवड केली आहे त्यामुळे सुद्धा जे आहे म्हणजे अंतर सध्या जे आहे असं दाट झाकायचं आहे, त्यामुळे सुद्धा जे आतापर्यंत ही वाढ कमी झालेली आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी प्रॅक्टिकल आहे, ह्या गोष्टी आपल्याला सुद्धा जे आहे मॅटर करतात. जर तुम्ही दाट लागवड केली, बाकीचे शेतकरी जे मित्रांनो इथे सुद्धा जे आहे अजून एक झाड लावते. बरोबर आहे. या 2 झाडाच्या गॅपमध्ये सुद्धा एक झाड असते शेतकऱ्यांचं, त्यामुळे ज्या इथे हवा खेळती राहत नाही आणि वाढ जी आहे ती अतिरिक्त होऊन जाते आणि आपल्याला वाटते कपाशीची वाढ ही चांगली झालेली आहे, पण तिथे फळपांद्या बाकीच्या गोष्टीसुद्धा जे आहे मॅटर करते आणि रोगराई नक्कीच तिथे जास्त येते. हा एक प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट मित्रांनो, जे मार्केटमध्ये सल्फर मिळते बघा असं डाळीसारखं. ठीक आहे. बघा तर हे मित्रांनो मुरत नाही. ठीक आहे. ड्रीपने जर तुम्हाला द्यायचं असेल तर जमिनीमार्फत तुम्ही देऊ शकता, पेरणीमार्फत तुम्ही देऊ शकता, पण ड्रीपमध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही सल्फर 80% जे आपलं कोसावेट सल्फर येतं ते एकरी 5 किलो तुम्ही घेऊ शकता. आणि इथे बघा मित्रांनो आपण 4 दिवस झाले गेले 10-26-26 2 पोते आपण टँकीमध्ये टाकले आहे, मुरले आहे पूर्ण प्रकारे. महाधनचं जे आहे पूर्ण प्रकारे जबरदस्त रीतीने जे आहे खत जे आहे मुरते. तर नक्कीच तुम्ही ड्रीपने देऊ शकता, बिलकुल चोकअप होणार नाही, काही भीती तुम्हाला यामध्ये बाळगायची नाही. ठीक आहे. एका दिवसात जे एका रात्री तुम्हाला जे हे खत मुरलेलं दिसणार. महाधनचं 10-26-26 किंवा तुम्ही 9-24-24 सुद्धा घेऊ शकता तुम्ही. 8 तासच फक्त जे आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केल्या जाते गव्हर्नमेंटमार्फत. फ्री जरी केली असेल, एकदम फ्री आपल्याला सध्या जे केलेली आहे इलेक्ट्रिसिटी, पण मित्रांनो 8 तासच जे हे मिळते. नक्कीच यामध्ये खूप प्रॉब्लेम जातात. 24 तास जर ही इलेक्ट्रिसिटी आपल्याला प्रोव्हाइड केली असती शेतकऱ्यांना तर नक्कीच खूप जास्त जे आहे फायदा झाला असता आणि तकलीफ जे आहे कमी झाली असती. तर नक्कीच आपल्याला जे आहे इथे आपल्याला खचून जायचं नाही आहे. बघा प्रयत्न करावा लागेल शेतकऱ्यांना, जे आहे प्रयोगशील तर हे व्हायच लागेल. ठीक आहे. आणि आपण सुद्धा जे हे प्रयत्न सोडणार नाही, कारण आपल्याला माहीत आहे अमृत पॅटर्नमध्ये खूप लॉंग टर्ममध्ये जे आहे हे फायदे जाणवते. ठीक आहे. सुरुवातीला जी आहे ही कपाशी आपली दुसऱ्या शेतकऱ्यांपेक्षा जी आहे ही खालच्याच लेवलला राहते, पण धीरे धीरे जे आहे जसं आपण खत नियोजन केलं, फवारणी नियोजन केलं, ठीक आहे, त्यानंतर जे आहे अमृत पॅटर्न हे जादू दाखवायला सुरुवात करते. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकाच. जर व्हिडिओमध्ये काही चांगल्या गोष्टी वाटल्या तर नक्की तुम्ही कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मित्रांनो सबस्क्राईबसुद्धा आपल्या चॅनलला करून घ्या. धन्यवाद.